नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण गणित भाग 1 मधील अर्थनियोजन हे प्रकरण संपवलेले आहे। त्याच पद्धतीने आपण सांख्यिकीमधील सराव संच 6.1 पर्यंतचा भाग संपवलेला आहे। तर आज आपण सांख्यिकीमधीलच पुढचा भाग घेणार आहोत। तर पुढचा भाग आहे वर्गीकृत वारंवारता वितरण सारणीवरून मध्य काढणे किंवा मध्यक काढणे। तर आता वर्गीकृत वारंवारता सारणीवरून मध्यक काढण्यासाठी काही सूत्रे आहेत, ज्याच्यासाठी एन, एल आणि एच, एफच्या किमती आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। तर साधारणतः अशा पद्धतीचे उदाहरण सोडवण्यासाठी एल म्हणजे मध्यक वर्गाची खालची सीमा, एच म्हणजे मध्यक वर्गाचे वर्गांतर, सी एफ म्हणजे मध्यक वर्गाच्या आधीच्या वर्गाची संचित वारंवारता आणि एन बरोबर एकूण वारंवारता, एफ बरोबर मध्यक वर्गाची वारंवारता, या काही सिम्बॉल्स आहेत किंवा चिन्ह आहेत जे आपण ही उदाहरणं सोडवताना काय करणार आहोत, वापरणार आहोत। कॅपिटल एल म्हणजेच मध्यक वर्गाची खालची सीमा, एच मध्यक वर्गाचे वर्गांतर, सी एफ मध्यक वर्गाच्या आधीच्या वर्गाची संचित वारंवारता, कॅपिटल एल एकूण वारंवारता आणि एफ म्हणजे मध्यक वर्गाची वारंवारता। या सर्व संकल्पनांचा वापर करून आपण एक सूत्र तयार करून सोडवणार आहोत। तर सूत्र काय बघा, एल अधिक एन भागिले 2 वजा सी एफ छेद एफ कौस पूर्ण गुणिले एच, या सूत्राच्या आधारे आपण ही उदाहरणे सोडवणार आहोत। तर आता आपण एक उदाहरण अभ्यासूया। उदाहरण आहे बघा, खालील सारणीत एका दिवशी एका वस्तू संग्रहालयाला भेट देणाऱ्या व्यक्तींची वये दिलेली आहेत, त्यावरून त्या व्यक्तीच्या वयाचे मध्यक काढा। मग साधारणतः याच्यामध्ये जे वय दिलेलं आहे ते या पद्धतीने दिलेलं आहे, 10 पेक्षा कमी, 20 पेक्षा कमी, 30 पेक्षा कमी, या पद्धतीने। परंतु ह्या ज्या संख्या दिलेल्या आहेत त्या वर्गाच्या स्वरूपात दिलेल्या नाही आहेत, त्यामुळे दिलेल्या संख्या आपल्याला वर्गांमध्ये रूपांतरित करून घ्याव्या लागतील। आता वर्गामध्ये रूपांतर करत असताना काय करायचं आहे, पहिला वर्ग येईल 0 ते 10। 0 ते 10 का, इथं पहिली त्यांनी काय सूचना दिलेली आहे की 10 पेक्षा कमी वय असेल, म्हणजे 10 पेक्षा जास्त वयाचं कोण नाही आहे, म्हणजे पहिला वर्ग काय झाला 0 आणि 10। पुढचं बघा 10 ते 20, त्यानंतर 20 ते 30, 30 ते 40, 40 ते 50 आणि 50 ते 60। या पद्धतीने आपण वर्ग केलं तर बघा 10 ते 20 म्हणजे 20 पेक्षा कमी असणारच वयोगट येतो, 20 ते 30 म्हणजे 30 पेक्षा कमी असणारच वयोगट येतो। म्हणजे त्यांनी दिलेल्या माहितीचं आपण वर्गामध्ये काय करून घेतलेलं आहे, रूपांतरण करून घेतलेलं आहे। आता त्यानंतर व्यक्तींची संख्या दिलेली आहे ते आपण वारंवारता म्हणून घेणार आहोत। आता 10 पेक्षा कमी असणाऱ्या व्यक्तींची संख्या आहे 3, 20 पेक्षा कमी असणारे व्यक्ती आहेत 10, 30 पेक्षा कमी असणारे आहेत 22 आणि 40 पेक्षा कमी असणारे आहेत 40 आणि 50 पेक्षा कमी असणारे 54 आणि 60 पेक्षा कमी असणारे आहेत 71। हे अशी त्यांनी काय दिलेले आहे, वारंवारता दिलेली आहे। परंतु ही वारंवारता वय वर्षासाठी दिलेली आहे, इथं आपण वर्गामध्ये रूपांतर करून घेतल्यामुळे वारंवारतेमध्ये काय होणार आहे, बदल होणार आहे। आता वारंवारतेमध्ये बदल होणार आहे म्हणजेच काय होणार आहे, तर दुसऱ्या वारंवारतेच्या संख्येमधून पहिली वारंवारतेची संख्या काय करत जायचं आहे, आपल्याला वजा करत जायची आहे। मग वारंवारता कशी होईल बघा आता 0 ते 10 म्हणजे इथं वारंवारता दिलेली आहे ती 3 आहे, तसं राहणार। त्यानंतर पुढे बघा 10 मधून 3 गेले म्हणजे ही वारंवारता येणार आहे 7। त्यानंतर बघा पुढची वर्ग मर्यादा काय, ते पुढचं त्यांनी दिलेलं आहे 30 पेक्षा कमी असणारे आहेत 22 म्हणजे 22 वजा 10 12। त्यानंतर पुढचा आहे 40, 40 वजा 22 बरोबर 18। त्यानंतर 54 वजा 40 बरोबर 14 आणि 71 वजा 54 बरोबर 17। या पद्धतीने आपण वारंवारता काढून घेतलेली आहे। वारंवारता काढताना आपण काय केलं, तर त्यांनी प्रश्नामध्ये जी वारंवारता दिलेली आहे त्याच्यामध्ये जास्त वारंवारतेमधून त्याच्या आधीची वारंवारता काय केलेली आहे, वजा केलेली आहे। जसं की 10 मधून 3 वजा केलं आहे, 22 मधून 10 वजा केलं आहे, त्या आधीची वारंवारता आपण काय करत गेलेलो, वजा करत गेलेलो आहोत। आणि त्यावरून आपल्याला वारंवारता काय मिळाली आहे, 3, 7, 12, 18, 14 आणि 17। आता याच्यामध्ये आपल्याला मध्यक काढून घ्यायचं आहे, मध्यकलाच आपण स्मॉल एफ म्हणतो। मग आता याचा मध्य कुठला आहे बघा, साधारणतः बघा 40 ते 22 बरोबर 18 हा आपण काय पकडणार आहोत, मध्य पकडणार आहोत, म्हणजे त्याला आपण काय म्हणणार आहोत, एफ असं म्हणणार आहोत।
ठीक आहे. तर त्यानंतर बघा म्हणजे एफची किंमत काय झाली आपली, एफची किंमत काय झाली 18. त्यानंतर पुढे बघा काय म्हटलेलं आहे, संचित वारंवारतापेक्षा कमी. म्हणजे इथं आपल्याला जी वजाबाकी आलेली आहे ती आपल्याला इथं वजाबाकी काय करावी लागेल, लिहावी लागेल. तर आता बघा संचित वारंवारतेपेक्षा कमी म्हणजे काय काय बघा, पहिला आहे 3, त्यानंतर पुढचं आहे 10 म्हणजे इथं वारंवारताच लिहायचं आहे. त्यानंतर आहे 22, 40, 54 आणि 71. बघा संचित वारंवारतापेक्षा कमी म्हणजे इथं प्रश्नामध्ये जे त्यांनी वारंवारताची दिलेली आहे ती वारंवारता आपण इथं लिहिली आणि त्याच्या आधी व्यक्तीची वारंवारता जी आहे ते आपण ज्या पद्धतीने इथं वर्ग केलेला आहे त्या वर्गानुसार आपण हे केलेलं आहे. हे करत असताना आपण काय केलं तर पहिली वारंवारता 3 आहे तसं घेतलं. त्यानंतर दुसरी संचित वारंवारता किती आहे 10, 10 वजा 3 7. त्यानंतर 22 वजा 10 12, 40 वजा 22 18, 54 वजा 40 14 आणि 71 वजा 54 17. या पद्धतीने आपण हे 4 रकाने पूर्ण करून घेणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपण आहे तशी वयाची मर्यादा लिहून घेतली. हे वर्गाच्या रूपात रूपांतरित करून घेतलं आपण 0 ते 10, 10 ते 20. त्यानंतर शेवटच्या रकान्यामध्ये प्रश्नामध्ये ज्या संचित वारंवारतेच्या संख्या दिलेल्या आहेत त्या आपण क्रमाने लिहून घेतला. त्यानंतरच्या व्यक्तीच्या संख्येची वारंवारता जी आहे ती वर्गानुसार करावी लागणार आहे. हे करण्यासाठी आपण काय केलं तर पहिली संचित वारंवारता आहे तसे इथे लिहिलं. दुसरी वारंवारता लिहित असताना आपण काय केलं त्यातून पहिली वारंवारता असणारी संख्या काय केली वजा केली. म्हणजे 10 वजा 3 7, 22 वजा 10 12, 40 वजा 22 11, 54 वजा 40 14 आणि 71 वजा 54 17 या पद्धतीने. आता याच्यामध्ये काही संकल्पना आहेत सूत्रामध्ये, त्या सूत्रामधल्या संकल्पनेच्या सर्व किमती आता आपण काढून घेणार आहोत. जसं की आपण मध्यक एफ मानलेला आहे 18. आता हा 18 का मानलेला आहे तर संचित वारंवारतेमध्ये जर तुम्ही अभ्यास केला तर 18 ही सर्वात मोठी संख्या येते, त्यामुळे त्याला आपण एफ संचित वारंवारता असं म्हटलेलं आहे. त्यानंतर एफच्या वरचा संचित वारंवारतेची जी संख्या असते ती आपण सी एफ म्हणून पकडणार आहोत. म्हणजे सी एफची किंमत काय झाली 22. एफ म्हणजे मध्यक, मध्यकच्या नंतर संचित वारंवारता त्याच्या अगोदरचा जी वारंवारतेची संख्या असते ती आपण सी एफ म्हणून पकडणार आहोत. सी एफची किंमत किती झाली 22. त्यानंतर आपल्याला आणखीन एक किंमत घ्यायची आहे एन. आता एन जो असतो तो एन बरोबर 71 म्हणजे इथं संचित वारंवारतेमध्ये जो सर्वात शेवटचा अंक असतो तो आपण एफ काय घेणार आहोत कॅपिटल एन म्हणून घेणार आहोत. संचित वारंवारतेमधील सर्वात मोठी संख्या. आता एन काढत असताना आपण काय करणार आहोत तर एन भागिले 2 म्हणजे 71 भागिले 2. तर हा भागाकार किती आहे 35.5. 35.5 ठीक आहे. मग 35.5. त्यानंतर पुढे आहे बघा एच, सूत्रामध्ये एच आहे. आता एच येणार आहे तो आपला 10. आता हे 10 म्हणजे काय इथं वारंवारता जी आपण लिहिलेली आहे उदाहरणार्थ 0 ते 10, 10 ते 20 यामधला फरक किती आहे तर 10 आहे. 10 ते 20 मध्ये 10चा फरक आहे. 20 ते 30 मध्ये 10चा फरक आहे. म्हणजे वर्गामध्ये जितका फरक असतो ती फरकाची संख्या म्हणजे काय असणार आहे एच ची किंमत असणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला एफ सी एफ एन छेद 2 आणि एच इतक्या किमती मिळालेल्या आहेत. आता याच्यामध्ये आणखीन एक किंमत काढावी लागते आपल्याला एल आणि ह्या एल ची किंमत आहे 30. आता ही 30 किंमत आपण कुठून घेतली आपण जो मध्यक पकडलेला आहे एफ त्याची सर्वात खालची वर्ग मर्यादा जी असते ती कशाची किंमत असते एल ची किंमत असते. जे आपण जो मध्य पकडलेला आहे त्याच्या वर्गामध्ये जी खालची वर्ग मर्यादा असते म्हणजे 30 ते 40 ची खालची वर्ग मर्यादा कुठली आहे 30 ती एल ची किंमत असते. तर आता सूत्र काय बघा मध्यक काढण्याचं. मध्यक बरोबर कॅपिटल एल अधिक एन भागिले 2 वजा सी एफ छेद एफ कंस पूर्ण गुणिले एच. ठीक आहे. हे वारंवारता काढण्याचं काय आहे सूत्र आहे एल अधिक कंसात एन छेद 2 वजा सी एफ भागिले एफ गुणिले एच. आता या सर्वांमध्ये आपण किमती घालणार आहोत. एन ची किंमत किती आहे 30 अधिक एन छेद 2 ची किंमत आपण इथं काढून घेतलेली आहे किती 35.5 अधिक सी
CF ची किंमत किती आहे 22, मध्यक किती पकडलेला आहे आपण 18 आणि H ची किंमत किती आहे 30. ठीक आहे, सूत्रामध्ये आता आपण सर्व किमती घालून घेतलेल्या आहेत. आता हे उदाहरण आपण सोडवत जायचं आहे. तर याला आपण सोपे रूप देऊ शकतो. तर बघा 30 अधिक 35.5, ठीक आहे, 35.5 तर वजा येणार वजा 22 आणि ह्याचं पक्षांतर केलं आपण तर हे पक्षांतर केल्यानंतर इथे काय येणार आहे बघा, तर 10 अधिक 18. ठीक आहे, मग 30 अधिक ही वजाबाकी येणार आहे 13.5 गुणिले 10/18. त्यानंतर 30 अधिक 7.5 बरोबर 37.5. ठीक आहे, या पद्धतीने आपण हे काय करून घेतलेलं आहे, पक्षांतर करून घेतलेलं आहे. आता हा H जो इथं गुणाकारात आहे तो आपण काय केलेला आहे, हा 11 इथं त्याला भागाकारात नेलेला आहे. त्यानुसार सोडवून गेल्यानंतर 35.5 वजा 22 केलं की उत्तर येतं 13.5 गुणिले 10/18. त्यानंतर 30 अधिक 18 जर याला भागला तर 7.5. त्यानंतर बरोबर ह्यांची बेरीज केली की 37.5. म्हणजेच त्या प्राणी संग्रहालयाला भेट देणाऱ्या व्यक्तींच्या वयांचे मध्यक किती असणार आहे, 37.5 असणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, या उदाहरणामध्ये सर्वात सुरुवातीला जी माहिती दिलेली असते वय, ते जर वर्गामध्ये रूपांतरित केलेलं नसेल तर आपल्याला त्या माहितीचं रूपांतर वर्गमध्ये करावं लागेल. त्यानंतर संचित वारंवारतापेक्षा कमी हा जो रकाना असतो याच्यामध्ये प्रश्नामध्ये दिलेली सर्व वारंवारता घ्यायची आहे. त्याच्या आधीच्या वारंवारताचा जो रकाना आहे त्याच्यामध्ये प्रत्येक मोठ्या वारंवारतेमधून लहान वारंवारता काय करत जायचं आहे, वजा करत जायचं आहे. सूत्रामधल्या सर्व किमती आपण ह्या रकान्यावरूनच ठरवायच्या आहेत. जसं की इथं आपण काढून घेतलं F म्हणजे हा मध्ये काय 18, CF म्हणजे 18च्या वरची संचित वारंवारतापेक्षा कमी जी संख्या असते ती म्हणजे CF असते आणि CF ची किंमत किती यायची 22. N काढण्यासाठी संचित वारंवारतेमधला सर्वात मोठी जी संख्या असते 71 ते आपण 71 घेणार. सूत्रामध्ये N भागिले 2 ची किंमत हवी आहे म्हणून 71 भागिले 2 बरोबर 35.5 हे काढून घेतलं आपण. H म्हणजेच काय, जे वर्ग तुम्ही केलेला आहात त्याच्यामधला जो फरक असतो. आता इथं 10 ते 20 मध्ये कितीचा फरक आहे 10चा, 20 ते 30 मध्ये कितीचा फरक आहे 10. हा जो फरक असतो तो H मध्ये घ्यायचा. आणि L म्हणजेच काय, जो तुम्ही मध्यक पकडलेला आहे त्याचा वर्ग बघायचा आणि त्या वर्गाची खालची वर्ग मर्यादा जी असेल ती L ची किंमत मध्ये घ्यायची. त्यानंतर ह्या सर्व किमती काढून झाल्यानंतर सूत्रामध्ये किमती भरून आपण उत्तर काढायचं आहे. इथं उत्तर आलेलं आहे 37.5. ठीक आहे, तर याच पद्धतीने आपण आता सराव संच 6.2 मधील काही उदाहरणे सोडवूया. मित्रांनो, आता आपण पुढचे एक उदाहरण सोडवूया. सराव संच 6.2 मधील हे एक वेगळ्या प्रकारचं उदाहरण आहे. उदाहरण बघा काय आहे, खालील सारणीत एका सॉफ्टवेअर कंपनीतील दैनंदिन कामाचे तास व तेवढा वेळ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या दिली आहे. त्यावरून कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कामाच्या तासांचे मध्यक काढा. जसं की इथं दिलेलं आहे दैनंदिन कामाचे तास 8 ते 10, 10 ते 12, 12 ते 14 आणि 14 ते 16. कर्मचाऱ्यांची संख्या दिलेली आहे 150, 500, 300 आणि 50. तर बघा या आधीच्या उदाहरणामध्ये आपण वर्ग करून घेतलेलं होतं कारण तिथं वर्ग दिलेलं नव्हतं. आता इथं वर्ग दिलेलंच आहे त्यामुळे आपल्याला त्या परत वर्ग करून घेण्याची आवश्यकता नाही. तर आता इथं वर्ग लिहूया आपण. सुरुवातीला वर्ग किती दिलेत बघा, 8 ते 10, त्यानंतर 10 ते 12, 12 ते 14 आणि 14 ते 16. ठीक आहे, या पद्धतीनं वर्ग प्रश्नामध्ये दिलेलंच आहे. ठीक आहे, त्या पद्धतीने आपण लिहिलेलं आहे. आता पुढे बघा व्यक्तींची संख्या. आता व्यक्तींची संख्या कशी दिलेली आहे बघा, वारंवारतेमध्ये जे दिलेलं आहे तेच आपण लिहिणार आहोत. किती आहे बघा, 150, त्यानंतर 500, 300 आणि 50. ठीक आहे, बघा या आधीच्या उदाहरणामध्ये वर्ग नव्हते त्यामुळे आपण काय केलं, वारंवारतेमध्ये दुसऱ्या वारंवारतेमधून पहिली वारंवारता वजा करून वारंवारता मिळवली. परंतु इथं दिलेली माहिती ही वर्गामध्येच आहे त्यामुळे इथं वजाबाकी करून वर्ग मिळवण्याचं किंवा वारंवारता मिळवण्याची आवश्यकता नाही. पहिल्यामध्ये जे प्रश्नामध्ये वर्ग दिले ते आपण आहे तसं लिहिलेलं आहे.
दुसऱ्यामध्ये व्यक्तींची संख्या म्हणजेच कर्मचाऱ्यांची वारंवारता असणार आहे, ती देखील प्रश्नामध्ये जसं आहे त्या पद्धतीनं आपण लिहिलेलं आहे. आता पुढे बघा काय म्हटलेलं आहे, तिसऱ्या रकाने केलं आहे संचित वारंवारतेपेक्षा कमी. आता याच्यामध्ये काय करायचं आहे बघा, तर इथं जर आपण यांची एकूण समेशन FI केलं तर ही एकूण किती येणार आहे 1000. ठीक आहे, म्हणजेच ही आपली कशाची किंमत असणार आहे, N ची किंमत असणार आहे 1000. ठीक आहे, त्यानंतर पुढे बघा आता आपल्याला मध्यक पकडायचं आहे. मध्यक आपण पकडूया 500, याला आपण F म्हणूया. मध्यक किती पकडलेला आहे F, म्हणजे F ची किंमत किती आली इथे लिहूया आपण 500. मग जो मध्य आपण पकडतोय त्याच्या वरची जी संख्या असते ती CF म्हणून पकडायची असते. त्यासाठी आपल्याला संचित वारंवारतेपेक्षा कमी हा रकाना पूर्ण करून घ्यावा लागेल. तर आता पहिला आहे बघा 150. आता पुढे काय करायचं आहे बघा याच्यामध्ये, तर इथं काय करायचं आहे 500 मध्ये संचित वारंवारतेपेक्षा कमी असणारी वारंवारता संख्या काय करत जायची आहे, मिळवत जायची आहे, बेरीज करत जायचं आहे. म्हणजे 500 अधिक 150 किती होईल 650. मग 300 अधिक 650 किती होईल 950. आणि 950 अधिक 950 किती होईल 1000. ठीक आहे, बघा या आधीचं उदाहरण आणि या उदाहरणामध्ये फरक आहे. या आधीच्या उदाहरणामध्ये वर्ग दिलेलं नव्हतं, त्यामुळे आपण काय केलं होतं, दुसऱ्या वारंवारतेमधून पहिली वारंवारता असणारी संख्या वजा करत गेलेलो होतो. इथं वर्ग आणि वारंवारता दिलेलं आहे प्रश्नामध्ये, त्यामुळे संचित वारंवारतेचा रकाना काढत असताना आपण काय केलं की दुसऱ्या वर्गामध्ये पहिलं वर्ग काय करत गेलेलं आपण मिळवत गेलेलो आणि त्यानुसार इथं आपण त्या संख्या लिहित गेलेलो. जसं पहिला आहे 150, त्यानंतर 500 अधिक 150 650, 300, त्यानंतर 300 अधिक 650 950 आणि 50 अधिक 950 1000. या पद्धतीने आपण हे बेरीज करत गेलेलो आहोत. आता बघा F ची किंमत मध्यक आपण पकडलेला आहे 500. त्यानंतर CF म्हणजेच काय, जो मध्यक पकडलेला आहे त्याच्या वरची जी संचित वारंवारता असते ती आपण काय पकडणार आहोत, CF पकडणार आहोत. म्हणजे CF ची किंमत काय मिळाली 150. ठीक आहे, आता पुढे बघा H. आता H म्हणजेच काय, वर्गामधला जो फरक असतो, जसं की 8 ते 10 मध्ये 2चा फरक आहे, 10 ते 12 मध्ये 2चा फरक आहे. हा 2चा फरक म्हणजे H ची किंमत असणार आहे. L म्हणजेच काय, इथं जो मध्यक पकडलेला आहे त्याच्या वर्गामधली जी लहान वर्ग मर्यादा असते, म्हणजे 10 ते 12 मधला लहान वर्ग मर्यादा काय आहे 10, म्हणजे यांची किंमत किती येईल 10. आता प्रश्न काय राहतो, N ची किंमत तुम्ही किती घेणार आहात. आता N ची किंमत म्हणजेच काय, त्यांची बेरीज करून आलेली जी आहे, म्हणजे समेशन FI इथं जे आलेले आहे त्याची बेरीज किती आली 1000. 1000 भागिले 2 केलं की उत्तर किती येईल आपलं, N ची किंमत किती आहे 1000 भागिले 2 केलं की जे उत्तर येईल 500. म्हणजे सूत्रामधल्या सर्व किमती आपण इथे मिळवलेल्या आहेत. आता सूत्रामध्ये किमती घालूया. L ची किंमत किती मिळवली बघा 10 अधिक N चे 2 किती आहे 500, CF किती आहे 150 आणि F किती पकडलेला आहे 500 गुणिले H किती आहे 2. या पद्धतीने आपण सूत्रामध्ये सर्व किमती घातलेल्या आहेत. ठीक आहे, आता हे आपण सोडवत जाऊया. 10 अधिक 500 मधून 150 गेलं किती शिल्लक राहील 0. ठीक आहे 0, त्यानंतर 10तून 5 गेले 5, 5चा परत दिला 4तून 3 गेले 1, 350 छेद 500 गुणिले 2. ठीक आहे, आता ह्यानंतर बघा आपण इथं परत भाग घालू शकतो, संक्षिप्त रूप देऊ शकतो. त्यानंतर परत कुठं संक्षिप्त रूप देऊ शकतो बघा, इथं 2 न जर भागलं तर देखील येईल 25. ठीक आहे, परत त्याला संक्षिप्त रूप दिला तर 5 5 25, 5 7 35, म्हणजे शिल्लक काय राहिलेलं आहे बघा 17/5. ठीक आहे 17/5. आता हा जर भागाकार केला तर आपलं उत्तर येणार आहे 11.4. आपलं उत्तर काय येईल 11.4. म्हणजेच कंपनीत काम करणाऱ्या कामगारांचं दैनंदिन कामाच्या तासांचे मध्यक किती येणार आहे 11.4. ठीक आहे, उदाहरण आपण पुन्हा एकदा समजावून घेऊया. उदाहरणामध्ये आपल्याला एक वारंवारता तक्ता दिलेला आहे, त्याच्यामध्ये दैनंदिन कामाचे तास आणि कर्मचाऱ्यांची संख्या दिलेली आहे. आता इथं वर्ग दिलेलंच आहे, त्यामुळे आपल्याला वर्ग पुन्हा तयार करून लिहिण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे आपण प्रकारे करताना कसं केलं, वर्ग व्यक्तींची संख्या आणि संचित वारंवारतापेक्षा कमी, यानुसार 3 प्रकारे करावे लागेल.
आता वर्गमध्ये प्रश्नामध्ये जे दिलेलं आहे तेच वर्ग आपण इथं सगळं उतरून घेतलेलं आहे. व्यक्तींची संख्या म्हणजेच कर्मचाऱ्यांची संख्या जी दिलेली आहे तीच आपण वारंवारता म्हणून इथं उतरून घेतलेली आहे. त्यानंतर या सर्व व्यक्तींच्या संख्यांची आपण समेशन FY बेरीज केलेली आहे. ही बेरीज येते 1000. ही बेरीज म्हणजेच एनची किंमत आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा, इथं संचित वारंवारता काढत असताना आपण काय केलं, पहिली वारंवारता आहे तसं ठेवलं. त्यानंतर इथं दुसरी जी वारंवारता आहे त्याच्यामध्ये आधीची वारंवारता काय करत जायचं, मिळवत जायचं. जसं की 500 अधिक 150 650. तर 650 मध्ये 300 मिळवायचं, 950. 950 मध्ये 50 मिळवले 1000. ठीक आहे. या पद्धतीनं हा संचित वारंवारताचा रकाना पूर्ण केला. आता आपण मध्यक पकडलेला आहे 500, ज्याला आपण F म्हटलं. मग Fची किंमत किती आली, F बरोबर 500. मग Fच्या वरची संचित वारंवारतापेक्षा कमी असणारी संख्या किती आहे, 150. त्यामुळे 150ला काय मानलं आपण, CF. म्हणजे CFची किंमत काय आहे, 150. आता H बरोबर 2 म्हणजे काय, वर्ग जे आहेत खालची वर्ग मर्यादा आणि वरची वर्ग मर्यादा यामधला जो फरक आहे तो कितीचा आहे, 2चा आहे. ती संख्या म्हणजे H बरोबर 2. आता n ची किंमत किती आहे, 1000. मग सूत्रामध्ये आपल्याला काय विचारलंय, n/2 आहे. म्हणजे n ला आपण 2 ने भागायला पाहिजे. म्हणजे 1000 भागिले 2 बरोबर 500. l बरोबर हे किती होतं, त्यानंतर हे 500 आलं. l बरोबर 10. आता हा l म्हणजे काय, तुम्ही जो मध्यक पकडलेला F त्याच्या समोरची जी वर्ग असते त्या वर्गामधला खालची वर्ग मर्यादा जी असते, म्हणजे 10ला आपण खालची वर्ग मर्यादा म्हणणार आहोत, 12ला वरची वर्ग मर्यादा म्हणणार आहोत. मी इथली खालची वर्ग मर्यादा किती आहे, 10. त्यामुळे n ची किंमत किती आली, 10. आता ह्या सर्व किमती आपण या सूत्रामध्ये घातलेल्या आहे. संक्षिप्त रूप जे उत्तर आलेलं आहे 11.4. म्हणजे या वारंवारता वितरण सारणीचा मध्यक आहे 11.4. ठीक आहे. आता आपण आणखीन एक उदाहरण सोडवूया. या पुढील उदाहरण आहे, एका आमराईतील आंब्यांची झाडे व प्रत्येक झाडापासून मिळालेल्या आंब्यांची संख्या यांचे वारंवारता वितरण दिले आहे. त्यावरून दिलेल्या सामग्रीचा मध्यक काढा. आता बघा काय काय माहिती दिलेली आहे आपल्याला. आंब्यांची संख्या, त्याची वर्ग मर्यादा दिलेली आहे 50 ते 100, 100 ते 150, 150 ते 200 याप्रमाणे. झाडांची संख्या म्हणजे आता आपण वारंवारता पकडणार आहोत. झाडांची संख्या आहे 33, 30, 90, 80 आणि 17. जसं आपण यापूर्वीचं उदाहरण सोडवलं त्याच पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवत जाणार आहोत. जसं की उदाहरणामध्ये वर्ग मर्यादा आधीच दिलेली आहे, त्यामुळे वर्ग करून घेण्याची आवश्यकता नाही आहे. त्यामुळे वर्गचा रकाना जो आहे तो आहे तसा असणार आहे. दुसरा जो रकाना असणार आहे वारंवारता, त्याच्यामध्ये सुद्धा काही बदल होणार नाही. प्रश्नामध्ये जी वारंवारता दिलेली आहे तीच वारंवारता आपण लिहिणार आहोत. चला तर मग आता हे पहिले 2 रकाने आपण पूर्ण करूया. वर्ग काय आहेत बघा, 50 ते 100, 100 ते 150, 150 ते 200, त्यानंतर बघा 200 ते 250. ठीक आहे. आणि शेवटचा 250 ते 300 या पद्धतीने. आता व्यक्तींची संख्याच्या ऐवजी काय असणार आहे, झाडांची संख्या. ठीक आहे. झाडांची संख्या. आता ही म्हणजेच काय असणार आहे, वारंवारता असणार आहे. ही वारंवारता किती आहे बघा, 33, 30, 90, 80 आणि 17. ठीक आहे. आता आपण काय करत जाणार आहोत, संचित वारंवारता काढत जाणार आहोत. मग आता पहिली संचित वारंवारता 33 आहे तसं लिहिलं आपण. 33 अधिक 30 किती येईल, 63. 63 अधिक 90 किती येईल, 3. किती येईल, 153. त्यानंतर 153 अधिक 80 किती येईल, 233. आणि 233 अधिक 17 हे येणार आहे 250. ठीक आहे. मग ह्याच्यानंतर बघा इथं जे असणार आहे या सगळ्यांची बेरीज जी असणार आहे ती समेशन FI. ही किती आहे, एकूण बेरीज 250. ठीक आहे. मग हे 2 रकाने करताना तुम्ही काय लक्षात ठेवायचं आहे, इथं झाडांच्या वारंवारतेच्या संख्येची जी बेरीज येते तीच बेरीज संचित वारंवारतापेक्षा कमी असणाऱ्या रकान्यामध्ये शेवटी आली पाहिजे. म्हणजे तुमची बेरीज बरोबर आहे. ठीक आहे. तर यानंतर आता बघा आपण किमती काढून घेणार आहोत. सुरुवातीला F ची किंमत काढू. आता इथं मध्यक मी पकडणार आहे 90. ठीक आहे. वर 2 आणि खाली 2 संख्या आहेत त्यामुळे 90ला मी मध्यक पकडू शकते F. ठीक आहे. F ची किंमत किती आहे, 90.
मग एफच्या वरची वर्गमर्यादा संचित वारंवारतापेक्षा कमी वर्गमर्यादा किती आहे 63. ठीक आहे, मग ह्याला मी CF ची किंमत पकडली. मग CF ची किंमत काय आहे 63. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा H ची किंमत काढून घेऊया आपण. वर्गामध्ये फरक कितीचा आहे बघा 50 ते 100, 100 ते 150 म्हणजे 50चा फरक आहे. त्यामुळे H ची किंमत किती आली 50. त्यानंतर आता L काढून घेऊया. L म्हणजे जो तुम्ही मध्य पकडलेला आहे त्याच्या वर्गाची खालची वर्गमर्यादा म्हणजे L ची किंमत किती आली 150. ठीक आहे. आता आणखीन कोणती किंमत राहिली बघा. H ची किंमत आपण काढलेलीच आहे. H ची किंमत काढलेली आहे बघा 50. त्यानंतर CF ची किंमत काढलेली आहे 63. L ची किंमत काढायची राहिलेली आहे आणि L ची किंमत काढलेली आहे आपण 150. म्हणजे N ची किंमत काढायची राहिलेली आहे. आता N म्हणजेच काय इथं जे वारंवारतेची एकूण बेरीज केलेला आहात ती संख्या 250. सूत्रामध्ये आपल्याला काय पाहिजे N भागिले 2. N भागिले 2 बरोबर 250 भागिले 2 म्हणजेच हे उत्तर येईल 125. ठीक आहे. या पद्धतीने आपण आता सर्व किमती काढून घेतलेल्या आहेत. आता आपण ह्या किमती सूत्रामध्ये घालणार आहोत. बघा L ची किंमत किती आहे 150 अधिक N भागिले 2 किती आलेलं आहे बघा 125 वजा CF आहे 63, F आहे 90 आणि H ची किंमत किती काढलेली आहे आपण 50 गुणिले 50. ठीक आहे. हे जर आपण सोडवत जाऊया 150 अधिक 125 वजा 63. ठीक आहे. 125 वजा 63 करायचं आहे. त्यानंतर पुढे जर आपण हे सोडवत गेलो याच पद्धतीनं तर उत्तर येणार आहे. आता 150 वजा 125 वजा 63 करूया म्हणजे हे उत्तर येईल 62/90 गुणिले 50. ठीक आहे. इथं आपण 0 घालवले. त्यानंतर बघा आणखीन कसं संक्षिप्त रूप देता येईल तर या पद्धतीने जर आपण करत गेलो तर 9 ने जर याला भागला तर साधारणतः हे उत्तर येणार आहे. ठीक आहे. तर 150 अधिक ठीक आहे काय करायचं आहे आपल्याला 62 ला 9 ने भागायचं आहे. तर 9 सत्त 54 9 सत्त 63 9 सत्त 54 चा भाग झाला. किती शिल्लक राहिले 8. 9 8 ते 72 म्हणजे हे 8. ठीक आहे. म्हणजे 68.8 हा मला करेल 68.8 गुणिले 5. ठीक आहे. मग 150 अधिक 68.8 गुणिले 5 जर करून घेतलं तर हे उत्तर येणार आहे 34.4. हा गुणाकार येणार आहे 34.4 आणि ह्यांची बेरीज किती येणार आहे आता 184.4. 184.4 या पद्धतीने हे उत्तर येणार आहे. म्हणजे साधारणतः आंब्याच्या झाडांची वारंवारता संख्येचा मध्यक असणार आहे 184.4. तर बघा उदाहरण पुन्हा एकदा समजावून घेऊया. या आधीच्या उदाहरणाप्रमाणेच आपण वर्ग आहे तसे उठवून घेतले प्रश्नावरून. झाडांची संख्या म्हणजेच वारंवारता ही देखील प्रश्नामध्ये दिलेली आहे. त्या पद्धतीने उतरून घेतलं. त्या सर्वांची बेरीज केली समेशन FI बरोबर 250. संचित वारंवारता करत असताना पहिली वारंवारता 33 आहे तशी लिहिली. या 33 मध्ये आता झाडांची पुढची जी वारंवारता संख्या आहे ती मिळवत जायची. म्हणजे 33 अधिक 30 63, 63 अधिक 90 153, 153 अधिक 80 223, 223 अधिक 17 250. म्हणजे यातील इथली बेरीज 250 ही जुळली पाहिजे. त्यानंतर सूत्रामध्ये ज्या त्या किमती आवश्यक आहेत त्या किमती आपण सर्व इथे लिहून घेतल्या. या बरोबर मध्यक पकडलेला आहे 90. CF म्हणजे मध्यकच्या वरची संचित वारंवारता संख्या ते आहे 63. H म्हणजे 50 म्हणजे दोन वारंवारताच्या मधला जो फरक आहे तो 50. L म्हणजे जो मध्यक पकडलेला आहे त्याच्या वर्गाची खालची वर्गमर्यादा ही आहे 150. N ची किंमत आहे 250. N भागिले 2 केलं की हे उत्तर येणार आहे 125. त्याच पद्धतीने सूत्र लिहिलं आणि सूत्रामध्ये आपण किमती घातलेल्या आहे. L ची किंमत आहे 150 अधिक 125. N/2 ची किंमत आहे वजा 63 भागिले 90 गुणिले 50. तर 150 आहे तसा लिहिलेला आहे. 125 मधून 63 गेले 62 शिल्लक राहिले भागिले 90 गुणिले 50. इथं आपण 0 घालवलं
9 62ला भागल्यावर उत्तर किती आले 68.8. हा 150 आहे तसा आणि हा गुणिले 5. तर 150 परत आहे तसं ठेवला 68.8ला 5 ने गुणला की 34.4 उत्तर येते. त्यानंतर यांची बेरीज येते 184.4. म्हणजे मध्यक किती आहे 184.4. पुढचं उदाहरण आहे विविध कारखान्यांमध्ये उत्पादन होणाऱ्या दिव्यांची संख्या खालील सारणीत दिली आहे. त्यावरून दिव्यांच्या उत्पादनाचा मध्यक काढा. आता दिव्यांची संख्या दिलेली आहे बघा 30 ते 40, 40 ते 50, 50 ते 60, 60 ते 70, 70 ते 80, 80 ते 90, 90 ते 100. कारखान्यांची संख्या दिली आहे 12, त्यानंतर 35, 20, 15, 8, 7 आणि 8. ठीक आहे. तर आता दिव्यांची संख्या जी आहे ती वर्गमध्ये लिहिणार आहोत. कारखान्याची संख्या म्हणजेच काय असणार आहे वारंवारता असणार आहे. तर याच्यामध्ये बघा 30 ते 40, 40 ते 50, 50 ते 60, 60 ते 70, 70 ते 80, 80 ते 90 आणि 90 ते 100. ठीक आहे. या पद्धतीने आपण वर्ग लिहून घेतलेले आहे. आता वारंवारता लिहूया 12, 35, 20, 15, 8, 7 आणि 8. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा संचित वारंवारता काढूया 12, 35 अधिक 12 किती 47, 47 अधिक 20 67, 67 अधिक 15 82 अधिक 8 90, 90 अधिक 7 97 आणि 97 अधिक 8 ते साधारणतः येणारे 105. ठीक आहे. इथं जर सर्वांची बेरीज केली तर हे समेशन FI सुद्धा किती येणार आहे 105 आणि हीच L ची किंमत असणार आहे. त्यानंतर आपण सूत्रामधल्या सर्व किमती काढून घेऊया. आता बघा इथं मध्यक पकडणार आहोत आपण 20 F. ठीक आहे. याला F म्हटलं. त्याची वरची संचित वारंवारतापेक्षा कमी जी आहे ती संख्या आहे 47. म्हणजे F ची किंमत घेणार आहोत आपण 20. मध्यक आहे तो CF ची किंमत म्हणजे 20 च्या वरची संचित वारंवारतापेक्षा कमी वारंवारता किती आहे 47. ठीक आहे. CF. त्यानंतर आपण काढून घेऊया L ची किंमत. L ची किंमत म्हणजेच काय मध्यक जो आहे त्याचे वर्ग जे आहेत त्या वर्गाची खालची वर्ग मर्यादा. L ची किंमत आली 50 आणि H ची किंमत म्हणजे काय वर्गामध्ये असणारा फरक. आता 30 ते 40 म्हणजे कितीचा फरक आहे 10चा. आता L ची किंमत किती आहे 105. मग N भागिले 2 किती येईल 105 भागिले 2 केलं तर 2 पंचे 10, 2 दुणे 4 म्हणजे N ची किंमत किती येईल 52.5. 52.5. आता ही सर्व किमती आपण सूत्रामध्ये घालूया. L ची किंमत किती आहे बघा 50 अधिक N/2 किती आहे 52.5 अधिक CF किती आहे 47 सॉरी वजा CF किती आहे 47. F ची किंमत आहे 20 गुणिले H ची किंमत किती आहे बघा 10. ठीक आहे. सोडवत जाऊया आता 50 अधिक 52.5 वजा 47 केलं की उत्तर येणार आहे 5.5. 5.5 भागिले 20 गुणिले 10. आता इथलं शून्य कॅन्सल होऊ शकतात ना. शिल्लक काय राहिलं 50 अधिक 5.5/2. ठीक आहे. हे जर आता आपण सोडवलं तर याचं उत्तर येणार आहे साधारणतः बघा 52.75. 52.75. तर आता इथं जे प्रोडक्शन आहे 52.75 म्हणजे एकूण किंमत काढायची आहे. 52.75 म्हणजेच हे किती येणार आहे 5275 इतक्या दिव्यांचं काय होणार आहे उत्पादन होणार आहे. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीनं आपण आज सराव संच 6.2 मधील काही उदाहरणं सोडवलेली आहेत. राहिलेली उदाहरणांचा सराव तुम्ही घरी वहीमध्ये करणार आहात. ठीक आहे. तर या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या पुढील भाग अभ्यासणार आहोत. धन्यवाद.